आजकालच्या मुली इतक्या निर्दयी, इतक्या मतलबी आणि इतक्या स्वार्थी कशा झाल्यात हे समजतच नाही. मृत्यू पावलेल्या शहीद झालेल्या नवऱ्याचं दुःख नाही, पण त्याचं नुकसान भरपाई म्हणून मिळालेल्या पैशाचा खूप जास्त आनंद झालाय. काही दिवसापूर्वी आसामच्या जोरहाटमध्ये एक विमान दुर्घटना झाली होती आणि त्या विमान दुर्घटनेमध्ये आपल्या भारताचे 5 जवान शहीद झाले होते. त्यामध्ये एक फ्लाईट लेफ्टनंट म्हणून शुभम कुमार पण होता. या 5 जवानांना आपला भारत नमन करतच होता, पण तिकून शुभम कुमारच्या घरून एक बातमी समोर येते आणि त्या बातमीने सर्वांना परेशान करून टाकलं. शुभमनी श्रेयराव नावाच्या मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं आणि ही बातमी त्यांच्या घरच्याला माहिती नव्हती. फक्त इतकंच माहिती होतं की पुढच्या वर्षी शुभमचं आणि श्रेयारावचं लग्न होणार आहे. सरकारने लिगली श्रेयाला शुभमची पत्नी मानलं आणि तिला 21 लाखाचा चेक दिला. शुभमचं श्राद्धही न होऊ देता 21 लाखाचा चेक घेऊन श्रेया आपल्या माहेरी निघून गेली. शुभमचे वडील म्हणतात की शुभमनी कायदेशीर लग्न केलं असेल, कोर्ट मॅरेज केलं असेल, तर श्रेया ही कायदेशीर शुभमची पत्नी झाली. ती त्या चेकचा हकदार पण आहे, पण तिने शुभमची बायको असल्याचा धर्म पाळायला हवा होता. पण श्रेया श्राद्धही न करता घरी निघून गेली. कोणीतरी खरंच म्हणलं होतं की प्रेम ब्रीम रिश्ते नाते हे सगळ्या दिखावा आहे, अंतिम सत्य तर फक्त पैसाच आहे. शुभमच्या आईवडिलांनी शुभमला शेती करून जगवलं, शिकवलं. त्यांनी त्यांचा मुलगा गमावला. ही बायको म्हणून घेणाऱ्याने काय केलं? 21 लाख रुपये घेऊन माहेरी निघून गेली. या पैशाचे खरे हकदार तर शुभमचे आईवडीलच आहेत. शुभमच्या आईवडिलांना न्याय मिळाला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, लोक बरोबर म्हणतात, दुश्मन मिळू द्या हजार, पण बायको मिळून